भोगी म्हणजे सगळ्यांना आठवते ती गरमागरम तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि त्याच्यासोबत मिक्स भाज्यांची केलेली भोगीची भाजी. काही ठिकाणी याला भोगीची भाजी असंही म्हणतात, तर काही ठिकाणी याला खेंगट असंही म्हणतात. पारंपरिक आणि गावरान पद्धतीनं भोगीची भाजी कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. संक्रांतीला तिळाला अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे तीळ लावूनच भोगी दिवशी भाकरी केली जाते. कारण शरीरातील उष्णता कमी व्हावी म्हणून या दिवशी भोगीच्या भाजीतही तीळ टाकलं जातं आणि भाकरीलाही तीळ लावलं जातं. अशा तिळाच्या भाकरीचा आणि भोगीच्या भाजीचा नैवेद्य आज देवाला दाखवला. गावाकडं आणि चुलीवर अशी मस्त टम्म फुगलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खायला वेगळाच आनंद असतो. या दिवसात शेतामध्ये येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या भाज्या टाकून ही भाजी करतात, त्यामुळे या भाजीमध्ये वेगळे असे जास्त काही मसाले टाकण्याची काहीही गरज नसते. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं ही भोगीची भाजी कशी बनवायची चला आपण बघूया. तर यासाठी मी इथं सगळ्या प्रकारच्या भाज्या घेतल्यात. त्यामध्ये पावटा, वाटाणा, घेवड्याच्या शेंगा, त्याच्यानंतर हरभऱ्याचे घाटे, टोमॅटो, गाजर, ओल्या पालेभाज्या ज्या असतात त्याच्यामध्ये मेथीची भाजी असेल, कांद्याची पात, चाकवताची भाजी, फ्लॉवर, त्याच्यानंतर कोबी, थोडेसे शेंगदाणे, ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यात. त्याच्यासोबतच वांगे आणि बटाटाही घेतला आहे. मसाल्यासाठी थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, खोबरं, जिरं आणि तीळ आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. आता इथं मस्त अशी चूल पेटवून घेतली, कारण चुलीवरच्या भाजीची टेस्ट ही काही वेगळीच असते. आता या सगळ्या साहित्याचं वाटण करून घेतले आणि ते वाटण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. त्याचा कच्चापणा जाईतोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी 1 चमचाभर हळद आणि लाल तिखट टाकायचं. आमच्या इकडचं कोल्हापुरी लाल तिखट म्हणजे आमचा कांदा लसूण जो मसाला आहे, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळ्या प्रकारचे खडे मसाले टाकलेले असतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा खडा मसाला वापरत नाही. फक्त हीच आमची जी चटणी आहे तर त्यानंच भाजीला वेगळी टेस्ट येते. आता हा सगळा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. त्याला थोडंसं असं तेल सुटलं की आता याच्यामध्ये आपण घेतलेल्या सगळ्या प्रकारच्या भाज्या घालायच्या. याच्यामध्ये जिऱ्याची पावडर, धण्याची पावडर, जे काही बाकीचे मसाले असतील, गरम मसाले असतील, घालायची काहीही गरज नाही आहे. कारण या ज्या ओरिजिनल भाज्या आहेत त्यांचा स्वाद या रश्श्यामध्ये उतरला गेला पाहिजे. याच्यामध्ये आता ज्या काही ओल्या पालेभाज्या आहेत, मेथीची भाजी, चाकवताची भाजी, कांद्याची भाजी, या सगळ्या टाकल्या. त्याच्यानंतर या ज्या मगाशी दाखवल्या त्या सगळ्या प्रकारच्या भाज्या आता मी एकत्र याच्यामध्ये टाकते. आता या सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या. कारण या सगळ्या भाज्यांचा ज्यावेळी स्वतःचा असा जो काही फ्लेवर आहे तो त्या भाजीमध्ये उतरतो, तेव्हाच त्या भाजीला वेगळी टेस्ट येते. त्याच्यामुळं बाकीचे काहीही मसाले टाकायची गरज नाही आहे. अशा पद्धतीनं व्यवस्थित एक 5 ते 7 मिनिट हलवून घ्यायचं. पालेभाज्या टाकल्यानंतर आता ज्या काही राहिलेल्या भाज्या आहेत तर त्याही त्याच्यामध्ये पावटा असेल किंवा बाकीच्या ज्या काही भाज्या राहिल्यात तर त्या सगळ्या टाकून घ्या. याच्यामध्येच वांगे आणि बटाट्याच्या फोडी ज्या केलेल्या होत्या आपण त्या बाजूला भिजत ठेवलेल्या, कारण त्या काळ्या पडू नयेत म्हणून थोड्याशा पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या होत्या, तर त्याही सगळ्या याच्यामध्ये टाकायच्या आणि याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. थोडीशी अशी वाफ येऊ द्यायची. या भाज्या जेवढ्या वाफेवरती शिजतात तेवढी त्यांची टेस्ट ही जास्त रश्श्यामध्ये उतरत असते. याच्यासाठी याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे असे काहीही मसाले वापरायची गरज नाही आहे. मसाल्यांनी काय होतं तर चांगला स्मेल येतो एवढंच, पण या भाज्यांची ओरिजिनल टेस्टच इतकी छान असते की त्याच्यामध्ये वेगळं काही टाकायचं गरज नाही आहे. आता हे सगळं हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं असं गरम पाणी ओतलं. पाणी थंड वापरायचं नाही, कारण गरम पाणी टाकाल तर त्याच्यावरती तवंग चांगला येतो. आता हे सगळं व्यवस्थित उकळलं की त्याच्यामध्ये 1 वाटीभर मी शेंगदाण्याचं कूट टाकले. भाजलेल्या शेंगदाणे बारीक केलेत आणि त्याचं कूट टाकले आणि आता हे 10 ते 15 मिनिट व्यवस्थित शिजू द्यायचं. अशा पद्धतीनं व्यवस्थित शिजून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडीशी अशी कोथिंबीर टाकून द्यायची. हे बघा, आता आपली इथं तयार आहे भोगीची भाजी. एक 10-15 मिनटं शिजल्यानंतर अशी व्यवस्थित तयार होते. जेवढा तुम्हाला थिकनेस पाहिजे तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आणि अशा पद्धतीनं भन्नाट चवीची गावरान पद्धतीची भोगीची भाजी तयार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही एकदा भोगीची भाजी नक्की ट्राय करा. 1 भाकरी खाल तिथं 2 भाकरी नक्की खाल, एवढं चविष्ट असं चुलीवरचं जेवण असतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.